खरेदीसाठी खिशात रोख पैसे असण्याची गरज नाही. सर्वत्र बहुतेक सर्व क्रेडिट कार्ड स्वीकारली जातात. आकर्षक सवलती अशा अनेक बाबींमुळे क्रेडिट कार्ड वापरण्याकडे कल वाढत आहे. त्याचवेळी परस्पर कार्ड वापरले जाणे, त्यावर कर्ज घेतले जाणे असे अनेक सायबर गुन्हेही घडत आहेत. अशा गुन्ह्यांना बळी पडण्यापासून वाचवण्यासाठी आपले कार्ड वापरताना महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे. क्रेडिट कार्ड सुरक्षेसाठी योग्य काळजी घेणंसुद्धा आवश्यक आहे. क्रेडिट कार्डवरील खरेदीवर पॉईंट दिले जातात, मात्र असे पॉईंट जास्त मिळावेत म्हणून कार्ड घेऊ नये. अशा पॉईंटच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण खातरजमा करून मगच कार्ड घ्यावे. आपण अर्ज न करता आलेले कार्ड घेण्याआधी खरोखर त्याची गरज आहे का याचा नीट विचार करून ते स्वीकारावे. पाठवणारी कंपनी किंवा बँक खात्रीची आहे का हे देखील तपासावे. क्रेडिट कार्डच्या पुढच्या आणि मागच्या भागाची झेरॉक्स प्रत काढून ठेवावी. कार्ड हरवल्यास तातडीने डिसेबल करावे. आपल्या क्रेडिट कार्डसाठी द्विस्तरीय सुरक्षा म्हणजेच 2F ऑथेंटिकेशन करून घेणं अगत्याचं आहे. कार्डची KYC नियमित करावी. हे काम बँकेत जाऊन करणे अधिक सुरक्षित आहे. या दरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीला कार्डचे कोणतेही तपशील देऊ नयेत. यासोबतच बँकिंग व्यवहार असो की दैनंदिन कामकाजाला घेऊन केली जाणारी उलाढाल असो, याकरता योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करताना सार्वजनिक वायफाय वापरणे टाळावे. त्यातून कार्डचा तपशील चोरला जाण्याची शक्यता असते. नुसता कार्ड नंबर, कार्ड व्हॅलिडिटी आणि CVV नंबर टाकून चोरटे व्यवहार करू शकतात, हे लक्षात ठेवा. क्रेडिट कार्डवरील खर्चाच्या रकमेला मर्यादा घालावी. परदेशी चलनातील व्यवहार आवश्यक नसतील तर डिसेबल करून ठेवावे. खात्यातील व्यवहार तपासावेत. क्रेडिट कार्डबाबत काही मेसेज आला तर लगेच तपासावा. तुम्ही व्यवहार केला नसेल तर त्यावर हरकत नोंदवावी. आपला सिबिल रिपोर्ट नियमितपणे तपासावा. कर्ज घेतले असेल आणि आपण घेतलेल्या कर्जाशिवाय इतर कर्ज दिसले तर ताबडतोब तक्रार करावी. कोणत्याही साईटवर आपल्या कार्डवर ऑटोमॅटिक पेमेंटची परवानगी शक्यतो देऊ नये. अगदीच महत्त्वाचे असेल तर त्याचे काटेकोर नियंत्रण करणे गरजेचे आहे. ठराविक काळानंतर पिन बदलावा. कार्ड आपल्या समोरच स्कॅन करून द्यावे. कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तातडीने ते ब्लॉक करावे. क्रेडिट कार्डद्वारे कुठलाही व्यवहार करताना सर्वसामान्य नागरिकांनी नेमकी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे या संदर्भात चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सनदी लेखापाल राजेश चांडक यांनी दिली प्रतिक्रिया. नमस्कार, मी CA राजेश चांडक. आज विशेषतः अमरावतीच्या लोकल चॅनल्ससाठी क्रेडिट कार्डच्या उपयोगाबद्दल बोलण्यासाठी आज हा व्हिडिओ तयार करत आहे. जितक्या जोरात क्रेडिट कार्डचा सगळीकडे वापर होत आहे आणि स्पेशली यंग जनरेशन प्रत्येक कामासाठी क्रेडिट कार्डचा वापर करत आहे, त्याच्यामुळे ते सोपं आहे. त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की सायबर क्राईमसाठी खूप संधी वाढत आहे आणि खूप प्रकारची फसवणूक होत आहे वेगळ्या वेगळ्या कारणांनी क्रेडिट कार्ड उपयोगात घेतल्यामुळे. तर मला वाटतं आपण काही प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे की हा नुकसान आपलं कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होऊ नये आणि फायदे पूर्ण व्हावे. क्रेडिट कार्डमध्ये त्याचे प्रकार आपल्याला माहीतच आहेत. मास्टर कार्ड आहे, व्हिसा कार्ड आहे, आता रिवॉर्ड पॉईंट जास्त मिळणारे कार्ड आहेत, एअरपोर्ट लॉन्च जास्त देणारे स्पेशल कार्ड्स आहेत, कॅशबॅक देणारे कार्ड्स आहेत, इंटरनॅशनल यूजवाले कार्ड आहेत. ज्यांना आंतरराष्ट्रीय उपयोग करायचा नाही त्यांनी आंतरराष्ट्रीय यूजवाला कार्ड घेऊ नये. त्यांना भारतातच करायचं आहे. त्यामुळे त्यांनी जर घेतलं तर ते ऑप्शन बंद करून ठेवायचं नेहमी की मला आंतरराष्ट्रीय उपयोग करायचा नाही, बंद करून ठेवायला पाहिजे. सगळ्यात मुख्य क्रेडिट कार्डचा नंबर, त्याचा फोटो, त्याचा CVV, त्याचा आलेला OTP याच्याबद्दल कोणालाही कधीही माहिती देऊ नये. रोजच फोन येतात की तुमच्याकडे हे कार्ड आहे म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. स्पष्ट सांगावा आमच्याकडे कार्ड नाही. फोनवर कार्डबद्दल बोलण्याचं कोणतंही कारण नाही कोणालाही कधीही. पण जर तुमच्या कार्डचे मेसेजेस तुम्हाला येत नसतील तर पहिले तुम्ही कार्डला ब्लॉक करावे. कार्ड कंपनीला सांगावे, त्याचे नंबर वेगळे लिहून ठेवावे वेगळ्या डायरीमध्ये की कस्टमर केअरचे नंबर काय आहेत, त्याच नंबरवर फोन करावा, दुसऱ्या नंबरवर करू नये.
कधीही गुगलमध्ये सर्च करू नये की ह्या कंपनीचा कस्टमर केअर काय आहे. नाही, कधी नाही. आपण काय करावं, जे आपल्याला कंपनीकडून मिळालेलं आहे तोच सेव्ह करून ठेवावा कस्टमर केअर. नाहीतर शॉपमध्ये जाऊन विचारावा, बँकेमध्ये जाऊन विचारावा कस्टमर केअर नंबर, आणि मग आपण करावं. KYC ऑनलाईन करणे फारच सोपे आहे, पण वन्स अगेन वन प्रिकॉशन, इट इज ऑलवेज बेटर टू गो टू द बँकमध्ये ऑफिसमध्ये जाऊन तिथे KYC करा, म्हणजे तुमच्या रेकॉर्डचा कागदांचा दुरुपयोग होणार नाही. कॅश विड्रॉवल क्रेडिट कार्डमधून करणे हे सोपे आहे, पण केल्यास आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागते. त्याचे चार्जेस खूप जास्त आहेत, आणि चुकून जर तुम्ही काही पैसे भरायचे राहून गेले, तुमचा सिबिल खराब होतो, क्रेडिट स्कोअर खराब होतो, आणि तुम्हाला खूप जास्त पेनाल्टी. क्रेडिट कार्ड कंपनी काय करतात, पेनाल्टी खूप जास्त मोठ्या चूक झाली की मोठी पेनाल्टी, मोठं व्याज. त्याच्यामुळे चूक नको. यंग जनरेशन खूपदा काय करते, खूप वेगळ्या कंपनीचे कार्ड घेतात. ते कंपनीवाले ऑफर देतात की जॉईनिंग फी नाही, ॲन्युअल फी नाही, कार्ड घ्या. पण फुकट काय मिळते का या जगामध्ये? असे कार्ड घेतले तुम्ही जास्तीचे, काम काहीच नाही. मग चुकतात, काहीतरी चूक होते, आणि ती चूक झाली की त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. म्हणून अननेसेसरी कार्ड्स असतील तर कॅन्सल करणे, घेणे नाही. अननेसेसरी कार्ड जे गरज नाही त्याची आपल्याला कार्ड आपल्याकडे ठेवणे. गरजेचं नसेल तर कार्ड घेऊ नये, घेतले तर जास्त घेऊ नये, आणि जे घेतले त्याचे पासवर्ड्स वगैरे चांगल्या पद्धतीने असे सेट करावे की जे आपल्याला आठवण राहतील, चूक होणार नाही, आणि त्याला वारंवार काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर बदलत जावे. त्याची सेफ्टी प्रिकॉशन घेणे आवश्यक आहे. कितीही झालं तरी आपल्या ऑफिसमध्ये म्हणा, आपल्या नातेवाईकांना म्हणा, आपल्या मित्रांना म्हणा, क्रेडिट कार्डची डिटेल्स देऊ नये. काही लोक क्रेडिट कार्डच दुसऱ्यांना देतात, जा तू वापरून घे. चुकीची गोष्ट आहे, कारण त्यांनी खूप कन्फ्युजन निर्माण होतो. नंतर त्याचं कोडं सुटत नाही, पण आपल्याला चार्जेस लागतात, लेट फी लागते, पेनाल्टी लागते, व्याज लागते. मग ते खूपच आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून आपण सगळ्यांनी या प्रिकॉशन घ्यावा, ही सावधानी घ्यावी, आणि आपल्या क्रेडिट कार्डचा फक्त आवश्यक उपयोग करावा. लहान सहान गोष्टीसाठी दरवेळेस क्रेडिट कार्ड काढून त्याचा उपयोग करू नये. वायफायमध्ये क्रेडिट कार्ड, वायफाय यूज करून क्रेडिट कार्डची डिटेल्स कधीच टाकू नये. चोरी होण्याची 100% त्याच्यामध्ये चान्स असतात, त्याची डिटेल्स चोरी होण्याची. कारण वायफाय हे अवेलेबल असतो हॅकर्सला. हॅकर्स काय करतात, ते अत्यंत स्मार्ट असतात, नेहमीच आपल्यापेक्षा पुढे असतात, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी मोठी असते. त्याच्यामुळे ते इव्हन डुप्लिकेट क्लोन कार्ड बनवतात, फोन हॅक करून तुमचे मेसेजेस चोरतात, आणि त्याच्यामुळे मग खूप मोठं नुकसान होतं. म्हणून कोणताही मेसेज क्रेडिट कार्डच्या उपयोगात आल्यानंतर तेव्हाच्या तेव्हा पाहावा. चूक असेल तर तेव्हाच्या तेव्हा कंप्लेंट करावी. फक्त आज नाही, आज बिझी आहे, उद्या पाहिजे, इतक्यात क्रेडिट कार्डमधून मोठं नुकसान कित्येक लोकांचं झालेलं आहे. ज्या बँकेचं क्रेडिट कार्ड आहे किंवा त्याची लिमिट आहे तिथे जास्त पैसे, जास्त बॅलन्स, अननेसेसरी बॅलन्स ठेवू नये, आणि क्रेडिट कार्ड युसेज लिमिट कमी ठेवावी. म्हणजे मग तुमच्या चुकीच्या ट्रान्झॅक्शन जास्त होणार नाही. झाल्या तर तुमच्या लक्षात लवकर येतील. झालं तर क्रेडिट कार्ड ब्लॉक करा. त्याचे नंबर्स तुमच्याकडे असले पाहिजे, त्याची ईमेल ID तुमच्याकडे असली पाहिजे, वेगळी लिहिलेली. एकाच फोनमध्ये सगळं ठेवू नये, वेगळ्या डायरीमध्ये ठेवावं, दुसऱ्या फोनमध्ये ठेवावं. या सगळ्या प्रिकॉशन आपण जर घेतल्या तर आपल्याला क्रेडिट कार्डचा फार चांगला उपयोग होईल. तुम्हाला खूप त्याची मदत होईल. तुमच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स जास्त चांगल्या राहतील, चुका होणार नाही, आणि जो खर्च वाचवता येण्यासारखा आहे तो खर्च तुमचा वाचेल. फार फार धन्यवाद. यासोबतच क्रेडिट कार्ड सुरक्षेसाठी योग्य काळजी घेणंसुद्धा आवश्यक आहे. अशी माहिती देण्यासह कार्डची KYC नियमित करावी ही बाब स्पष्ट करण्यासह लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणजेच अग्रणी जिल्हा व्यवस्थापक अमरावती नरेश कुमार हेडऊ यांनी दिली प्रतिक्रिया. नमस्कार, मी नरेश हेडऊ, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक अमरावती. जर आज आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आणि बरीचशी अवेअरनेससुद्धा आहे लोकांमध्ये की ते कार्ड वापरण्यासंबंधी, परंतु तरीही काय एक खबरदारी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण कुठल्याही आर्थिक फसवणुकीला बळी पडणार नाही. बघा, जर कधी आपण असं बघतो की बरेचदा आपल्याला कुठल्या अननोन नंबरवरून कॉल येतात आणि तो व्यक्ती सांगतो की मी फला बँकमधून बोलत आहे आणि तुमचं जे क्रेडिट कार्ड आहे ते 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये एक्सपायर होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही डिटेल द्याव्या लागतील, जेणेकरून तुमची कार्डची एक्सपायरी वाढून मिळेल. आणि मग आपण काय करतो की तो व्यक्ती संबंधित बँकेतून बोलत आहे आणि कार्ड ब्लॉक होण्याच्या भीतीने आपण आपल्या क्रेडिट कार्डची डिटेल शेअर करतो. आणि जशी डिटेल शेअर केली, जसं कार्ड नंबर, एक्सपायरी डेट आणि CVV नंबर, तर बस ते तेवढं शेअर केलं की तो व्यक्ती आपलं काम करून जातो आणि आपण आर्थिक फसवणुकीला बळी पडतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या कार्डची डिटेल कुठल्याही व्यक्तीशी शेअर करू नये. सोबतच असं निदर्शनास आलेलं आहे की बरेच लोक काय करतात की आपल्या क्रेडिट कार्डची डिटेल आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतात आणि आता आपल्याला कुठला टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सॲपवर सुद्धा बरेचदा कुठल्या ॲप्लिकेशनची लिंक येते आणि ती चुकीने म्हणा किंवा आपण ती कुठली लिंक आहे ते बघण्यासाठी त्याच्यावर क्लिक करतो आणि जसे क्लिक केलं आणि ती लिंक ओपन झाली की आपला मोबाईल एकतर 5-10 मिनटासाठी हँग होतो किंवा तो रिस्टार्ट मोडवर जातो आणि तेवढ्या वेळात तो आपला सायबर गुन्हेगार आपलं काम करून देतो आणि आपण पुन्हा आर्थिक फसवणुकीला बळी पडतो. तेव्हा माझी पुन्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या कार्डची डिटेल मोबाईलमध्ये सेव्ह करू नये, सोबतच कुठल्याही लिंकवर क्लिक करू नये. आणि आणखी एक बरेचदा होतं की आपण कुठल्या मॉलमध्ये पॉस मशीनवर किंवा ATM मशीनमध्ये आपण जेव्हा आपले कार्ड वापरतो तेव्हा ते कार्ड वापरताना आपण याची पण खबरदारी घ्यायला पाहिजे की ती वापरताना कुठलाही व्यक्ती त्यावर नजर ठेवून नाही आहे. जर आपण ही खबरदारी घेतली तर आपण नक्कीच म्हणजे कुठल्याही आर्थिक फसवणुकीला, पर्टिक्युलरली जे ऑनलाईन फ्रॉड होतात त्याला आपण बळी पडणार नाही. बघा की सायबर गुन्हेगार आपले प्रयत्न करतच राहणार, पण आपण योग्य ती खबरदारी घेतली तर त्यांच्या प्रयत्नांना आपण नक्कीच अयशस्वी करू शकतो. धन्यवाद. हिंदी मराठी